गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. परमपूज्य श्री रामकृष्ण क्षीरसागर स्वामींनी दिलेल्या मार्गदर्शनपर आशीर्वादांचे मी पठण करीत आहे. पुस्तके गुरुवाणीची. सामान्य लोकांपुढे अनेक प्रश्न निर्माण होतात. त्या बाबतीत कोणाला विचारावे असे संभ्रम निर्माण होतात. अशा सर्व लोकांना ही गुरुवाणीची पुस्तके उपयुक्त ठरतील. गुरुवाणीची पुस्तके ही मोठी आश्चर्यकारक घटना आहे. देवाने जे माझ्याकडून वदवून घेतले यापेक्षा देवांनीच तुम्हाला ते सांगितले आहे हे म्हणणे योग्य होईल. ही माहिती पुस्तक रूपाने आपल्या हाती देत आहे. ही पुस्तके समजण्यास सोपी व उत्तम मार्गदर्शक आहेत. या पुस्तकातून जे जे सांगितले आहे त्याबद्दल एकच म्हणता येईल की कायम्या पामरे बोलवी अक्षरे परी विश्वंभरे बोलविती. त्या विश्वंभरानेच तुम्हा लोकांना ही वाणी ऐकवली आहे. ही वाणी फक्त माझ्या मुखातून वदवली आहे. या पुस्तकात जी माहिती आहे तिच्यामुळे सामान्य लोकांना निश्चितच सुख लाभेल. जो जो निस्संशय होईल त्यावर कृपा होईल. आपण निस्संशय झाल्याचे प्रतीक म्हणजे देवावरील आपली भक्ती वाढेल. गुरूंनी जे जे सांगितले आहे त्यावर आमचा विश्वास आहे असे जे लोक वागतील त्यांना ही पुस्तके उपयुक्त ठरतील. गुरुवाक्य मज प्रमाण माते न करी निर्वाण वेचीन आता माझा प्राण गुरु निरोप करी नवी. अशी ज्यांची वृत्ती आहे त्या सर्वांना ही पुस्तके उपयुक्त ठरतील. ज्यांच्या मनात विकल्प आहे त्यांना यापेक्षा जास्त मिळाले तरी उपयोग नाही. गाढवाच्या पाठीवर चंदनाची मोळी ठेवली तरी त्याला चंदनाचा सुवास येणार नाही. त्याला चंदनाचे ओझेच वाटणार. चंदनाचा सुगंध आजूबाजूचे लोक घेत राहतील. माझ्या कल्पनेप्रमाणे या पुस्तकातील माहितीवर कोणतेच प्रश्न किंवा उपप्रश्न नको. ज्यांचे आचरण चांगले नाही, ज्यांच्या अंतःकरणात दृढ भक्ती नाही त्यांना ही पुस्तके समजणार नाहीत. ही गुरुवाणी तुम्हा भक्तांसाठी वेदमंत्रच आहेत. या वेदमंत्रांचे पावित्र्य तुम्ही राखले पाहिजे व ते सर्वांपर्यंत पोहोचवले पाहिजेत. गुरु सांगतील ते योग्यच सांगतील. या गुरुवाक्यांवर विश्वास ठेवा. गुरुवाक्यावर चर्चा नको. गुरूंच्या लिखाणातील चुका काढण्याचा कोणालाही अधिकार नाही. त्यांच्याकडून सहसा चुका होत नाहीत. ऐकणारे, लिहिणारे, कंपोज करणारे यांच्याकडून चुका होण्याची शक्यता आहे. दैनंदिन साधनेसाठीतील या मालिकेच्या आजच्या या भागाचे पठण परमपूज्य श्री गुरुदेवांच्या चरणी सादर अर्पण. श्री गुरुदेव दत्त.